सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंद्रायणी महाविद्यालय आणि मराठी चर्चासत्र या निमित्ताने मंचावर असलेले सर्व ज्येष्ठ साहित्यिक ज्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा चर्चासत्राचा पार पडला त्याचे पंडित विद्यासागर सर, बीज भाषण ज्यांनी केलं ते दामोदर खडसे सर। वास्तविक पाहता 10 ते 12 पर्यंत हा उद्घाटन कार्यक्रमाची मर्यादा होती। त्यानंतर प्रथम सत्र सुरू होणार होतं, सनातन कादंबरीवर चर्चासत्र। त्याची वेळ जवळजवळ संपत आलेली आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातन कादंबरीकार डॉक्टर शरण कुमार लिंबळे यांची मुलाखत आणि त्यांच्या कादंबरीवर चर्चासत्र। मगाशी माननीय लक्ष्मण गायकवाड यांनी ही संतांची भूमी आहे असं 2 वेळा उल्लेख केला आणि या संतांच्या भूमीमध्ये दलित साहित्यावर चर्चा आदरणीय ही जे ज्येष्ठ साहित्यिक मंडळी या ठिकाणी आहेत, ही तळेगावची भूमी, या तळेगावच्या भूमीने केव्हाही जातपात आणि या शैक्षणिक क्षेत्रात ज्याच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करतोय ते माजी आमदार आणि मावळभूषण कृष्णराव भेगडे गेले 15-20 वर्ष ते महाराष्ट्र विधानसभेचे आमदार होते, तळेगावचे नगराध्यक्ष होते आणि तळेगावच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मग इंद्रायणी महाविद्यालय असो, नूतन विद्या मंदिर असो, ज्या ठिकाणी 6-7 तालुक्यात हायस्कूल्स आहेत, इंजिनिअरिंगची 2 कॉलेज आहेत, त्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी मेडिकल कॉलेज तळेगावच्या परिसरात सुरू आहे आणि पहिल्यापासून त्यांचं मार्गदर्शन कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना निरपेक्ष भूमिकेने आणि जातपात विरहित आपण काम केलं पाहिजे या प्रेरणेने आम्ही अनेक मंडळी काम करतोय। इंद्रायणी महाविद्यालय 1968 साली तळेगाव त्याची जनरल हॉस्पिटलमध्ये सुरुवात झाली। सुरुवातीच्या काळामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आत्रे असतील, बाळासाहेब देसाई राजकारणी असतील, आळतेकर म्हणून त्यावेळेस प्रिन्सिपल होते। मला सांगायला अभिमान वाटतो सर, ते 68 सालचा मी पहिल्या बॅचचा विद्यार्थी, ते 44 विद्यार्थी होते। त्यांच्या प्रयत्नाने मावळ तालुक्यातील हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांना पदवी संपादन करता आली असं हे इंद्रायणी महाविद्यालय। नंतर भेगडे साहेब असतील, प्राध्यापक रामकृष्ण मोरे आमच्या संस्थेचे अध्यक्ष होते, माजी शिक्षण मंत्री। गेले 2-3 वर्षामध्ये रामदास काकडे ज्येष्ठ उद्योजक आमच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाने आमचे युनिट आहे अतिशय चांगल्या पद्धतीने महाविद्यालयाचा विस्तार होतोय। जवळजवळ निरनिराळ्या संस्थांमध्ये शाखामध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी आमच्याकडं शिक्षण घेत आहेत। अशी चांगली शिक्षण संस्था मावळ तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था आणि या संस्थेमध्ये
आपल्यासारखे ज्येष्ठ विचारवंत आणि डॉक्टर शरण कुमार लिंबळे यांच्या कादंबरीवर चर्चासत्र ऐकण्याचा योग आपल्या सर्वांना आलाय. संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून मी संस्था चालक म्हणून स्वागत करतो आणि थांबतो.